नमस्कार मैत्रिणींनो, आजी नाती मीनाक्षी ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आपण त्र्यंबक करून निघलो आता नाशिकवरून गावाकडं. तर गावाकडे येताना रस्त्याने माझी मावस बहिणी मावशीची, मी तुम्हाला मावशीचा लग्नाच्या हळदीच्या व्हिडिओमध्ये मावशीचा फोटो दाखवलेला, तिची मुलगी. तर तिची मम्मी एकटीच आहे आणि माझी मम्मी एकटीच, म्हणजे तुम्हाला बोलले होते 9 मामा आहेत मला. तर 9 मामामध्ये तिची मम्मी एक आणि माझी मम्मी एक, दोघीच आता. आणि त्यांना दोघींना पण आम्ही एकच मुली आता. तर तिचं लागतं रस्त्यात घर. तर आपण आलो तिच्या तिथं. तर तिच्या तिथं ह्या असा जनावराचा गोठा आणि खूप सारं मोठं पटांगण आहे पहा. तर गावाकडं बघा हे मजा असते. आणि हे असं तिचं घरदारामध्ये नारळाची झाडं वगैरे येतं. तिची सासूबाई उभा आहेत त्या. आणि हे पाहित आपले शेवंतीचे मस्त फुलं आले तेवढ्या उन्हाळ्यात. तर एवढा छान वास येऊ राहिला त्याचा मस्त. आणि सारून घेतलेलं आहे तिने आत्ताच वाटा. तर चला आपण घरात जाऊ. ही तिची जाऊबाई आहे. तर माझ्या अगोदर दिदीन ते आतमध्ये गेल्यात. तर हे असं तावडीचं घर, माझ्यापेक्षा खूप लहान आहे ती. तर ही माझी तावडी बघा, मावस बहीण. अशी स्वभावाने खूप छान आहे. थोडी नाराज आहे माझ्यावर, कारण मी त्याच्याकडं जाणं माझं कमी झालं आहे आणि फोन पण करण्यात गेला नाही एवढ्यात. तर मी तिलाच तेच सांगू राहिले की तू नाराज नको हो म्हणून. थोडे जिम्मेदारी वाढतात नातवंड वगैरे आल्याच्यानंतर. आणि ही तिची जाऊबाई, हिचा स्वभाव पण खूप छान आहे. ह्या दोघी जावा छान राहतात विचाराने. थोडंफार सगळीकडे चालू असतं, पण मी जेव्हा येते ना तेव्हा मस्त दोघे हसतमुख असतात. नेहमी कंपल्सरी बरोबर साड्या घेणं वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि दोघीच्या मुली एकाच घरामध्ये दिल्यात सख्ख्या भावाला. तर चला आता आपण बाहेर निघलो. जाताना हा त्यांचं कांद्याचं शेड वगैरे आहे बाहेर. तर हे पाशे शेडमध्ये सगळे कांदे भरून ठेवलेत. आणि संध्याकाळचे मैत्रिणींनो पार 6 वाजले, पण तिच्याकडे जावं लागलं. आणि हे पाहता आपण आलोत घरी. माझा अवतार तुम्हाला दिसत असाल. खूप डोकं वगैरे दुखतंय दिवसभर, पण तरी पण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. आणि घरी आल्यावर बघा एकदम छान वाटू राहिलं. आणि चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ माझे नक्की बघत जा. धन्यवाद.